पहिले सिंटॅक्स पाहून घ्या. इथे सिंटॅक्स लिहितो या साईडला. पहा याचा सिंटॅक्स थोडासा डिफरंट आहे. तो व्हाईल होता, तो फक्त व्हाईल होता. हा डू व्हाईल आहे. डू लिहायचं स्टार्टिंगला, त्याच्यानंतर ब्रेस द्यायचा. आता ब्रेस इथं द्या, इथं द्या, कुठे द्या, मला सवय आहे खाली द्यायची. डू लिहायचं, ब्रेस द्यायचे, मग त्याचे स्टेटमेंट लिहायचे. स्टेटमेंट एकापेक्षा जास्त असतील तेच पुन्हा स्टेटमेंट. स्टेटमेंट एकापेक्षा जास्त लिहितोय मी. ओके, त्याच्यानंतर याला बंद करायचं. डू लिहिले, पूर्ण स्टेटमेंट लिहिले, आणि त्याच्यानंतर लिहायचं व्हाईल. आता व्हाईल इथे लिहा, इथे लिहा. आता व्हाईल जनरली इथे लिहिल्या जाते. व्हाईल लिहा, कंडिशन द्या, तेच आहे. त्याला उलट जर केलं तर हा वर येईल. आता उलट जर केलं तर हा वर आला असता, डू खाली आला असता, पण आपल्याला सिंटॅक्स आहे. आणि एक गोष्ट, डू व्हाईलचा एक लूप असा आहे का ज्याला व्हाईलला बंद करावं लागते. बाकी अदरवाईज कोणत्याच लूपला किंवा कोणत्याच कंडिशनल स्टेटमेंटला बंद करायचं नाही. पुन्हा बोलतो, काय सांगितलं? हा लूप मध्ये बंद करणं आवश्यक आहे. इथे बंद करणं आवश्यक आहे. तर कसं त्याचं सिंटॅक्स आहे, डू लिहायचं, स्टेटमेंट लिहायची, जे काही स्टेटमेंट तुम्हाला एक्झिक्यूट करायची किंवा जे काही स्टेटमेंट तुम्हाला रन करून दाखवायचे आहेत, किंवा ज्या काही स्टेटमेंट तुम्हाला काम करायचं त्या डू न काम केलं पाहिजे, रिपीट झाले पाहिजे, असे स्टेटमेंट इथे लिहायचे याच्या ब्रेसमध्ये, ओपन आणि क्लोज ब्रेसमध्ये. त्याच्यानंतर व्हाईल लिहायचं, आणि सगळ्या स्मॉल केसमध्ये व्हाईल लिहायचं, कंडिशन लिहायची, आणि यालाच बंद करायचं. या गोष्टीलाच फक्त बंद करायचं, अदरवाईज कुठेही बंद करायचं. आता हा लूप आणि त्या लूप मधला फरक विचारतात खूपदा. राईट द डिफरन्स बिटवीन व्हाईल लूप अँड डू व्हाईल लूप विचारतात. आपला व्हाईल लूप हा असा आहे, व्हाईल लिहितो. आता तुम्ही मला सांगा याच्यातला काय डिफरन्स आहे. व्हाईल लिहितो, कंडिशन लिहितो, आणि मग त्याचे स्टेटमेंट लिहितो. हे स्टेटमेंट समजा. सांगा काय डिफरन्स दिसताय तुम्हाला? डू व्हाईल मध्ये व्हाईलला आपण बंद केला सेमीकॉलननी, व्हाईल कंडिशन मध्ये आपण बंद नाही करत. हा हा एक होऊ शकते, पण हा डिफरन्स मानला जात नाही. ठीक आहे, ती गोष्ट ठीक आहे, याला बंद करायचं आणि त्याला बंद नाही करायचं, ठीक आहे. दुसरं, इथे व्हाईलच्या नंतर आपण स्टेटमेंट लिहितो. डू व्हाईल मध्ये पहिले स्टेटमेंट लिहितो, नंतर कंडिशन आहे. आता इथे जर दोन्ही ऑब्झर्व केले, ऑब्झर्वेशनवरूनच समजते. हे कसं आहे, एक एक्झाम्पल याला आपण हे करतो. मॉलमध्ये गेले, सगळे ऑफिस सारखं काम करताय, म्हणजे इथे घुसतानाच पहिली कंडिशन चेक केली जाते. जर ट्रू असेल तर पुढचं काम होऊन जाते. इथे काय होते, इथे तुम्हाला घुसू देतात आतमध्ये, काय प्रॉब्लेम नाही. इथे ट्रू राहो, फॉल्स राहो, वरून काही राहो, कसंही राहो, स्टार्टिंग पासून हा तर येऊन जाईल आतमध्ये. पण जेव्हा बाहेर निघायचे, याला परत जायचं जेव्हा काम येऊ शकते, म्हणजे परत जायचं असेल समजा त्याला, पुन्हा ऍक्च्युली परत जाणारच आहे तो, जर कंडिशन ट्रू असेल तर परत जायच्या वेळेस इथे चेक होते. म्हणजे याला नाव आहे पर्टिक्युलर. या प्रकाराला म्हणायचं, हा जो प्रकार आहे याला म्हणायचं एंट्री कंट्रोल लूप. एंट्री कंट्रोल्ड लूप याला म्हणायचं एंट्री कंट्रोल लूप, आणि याला म्हणायचं एक्झिट कंट्रोल्ड. हाच डिफरन्स एंट्री कंट्रोल लूप आहे आणि दुसरा एक्झिट कंट्रोल लूप आहे. ते एंट्री कंट्रोल लूप का म्हणतात, कारण एंट्रीच्या वेळेस चेक होते, आतमध्ये यायच्या वेळेसच चेक होऊन जाते, केव्हा त्याला जाऊ द्यायचं पुढं की नाही, की तिथेच थांबवायचं, की त्याला अंदर याच्या आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. हा प्रकार म्हणजे एंट्री कंट्रोल, एंट्रीच्या वेळेसच कंट्रोल केलं गेलाय, किंवा एंट्रीच्या वेळेसच चेक होत आहे. ज्या गोष्टी चेक होतील, कंडिशन ज्या चेक होणार आहे ते एंट्रीच्या वेळेस चेक होणार आहे. येतं जो आहे, इथे जो आहे तो कंडिशन केव्हा चेक होईल, तर इथे कंडिशन केव्हा चेक होईल, जेव्हा एकदा घुसून जो परत जाण्याचा जेव्हा प्रयत्न करेल, एकदा घुसून परत जाण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा होतो. म्हणून याला म्हणायचं एक्झिट कंट्रोल लूप. याला म्हणायचं एक्झिटच्या वेळेस चेक करणारा, आणि हा एंट्रीच्या वेळेस चेक करणारा.
आता हे दोन कशा लूप लागतात, तर आपल्याला सिच्युएशन राहू शकते, म्हणजे सिच्युएशन राहू शकते का एकदा त्याला करू द्यायचं, कोणती तरी गोष्ट एकदा एक्झिक्यूट होऊ द्यायचं, एकदा एक्झिक्यूट झाल्यानंतर मग त्याला चेक करत बसायचं. ओके, म्हणजे एकदा तरी त्याला घुसू देणं, एकदा तरी त्याला रिपीट करू देणं, एकदा रिपीट करू देणं किंवा एकदा एक स्टेटमेंट एक्झिक्यूट करून देणं, हे होऊ शकते इथे एकदा, वेदर कंडिशन ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे कंडिशन वरून येताना कंडिशन ट्रू असेल फॉल्स असेल काही टेन्शन नाही, एकदा तरी तो काम करणार असा. एकदा एकदा काम करणं म्हणजे करणं. इथे तसं नाही, याच्यात तसं नाही. याच्यात कोणती गोष्ट आहे तर याच्यात आहे का तुम्हाला कंडिशन सॅटिस्फाय करूनच आत जावं लागेल. जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच तुम्ही आत शिरू शकता या लूपमध्ये. या लूपमध्ये तुम्ही पहिल्यांदा तरी फर्स्ट टाइम एकदा तरी तो लूप होणार आहे. ओके, तर हा डिफरन्स आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन टू लूप. आणि हा आसपास सहजी म्हणजे सहजासहजी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तुम्ही कुठेही, तुम्ही वायव्यात जर जात असाल तरी विचारू शकतो. तुम्ही उद्या समजा काय म्हणतो इंटरव्ह्यूला जात असाल आणि तुम्हाला समजा सी वर वर्क करायचं आहे, तर तुम्हाला बेसिक तर माहित पाहिजे बाबा याच्यातला डिफरन्स काय, तुम्ही केव्हा वापरणार आहात हे यूज याच्यावरून समजतंय. जर तुम्हाला अशी काही कंडिशन आली का एंट्रीच्या वेळेस चेक करायचं तर हा लूप वापरू. आणि तुम्हाला असं कधी वाटू शकते का बाबा एक्झिटच्या वेळेस चेक करायचं असेल तर एक्झिटच्या वेळेस वापरा. ठीक आहे, हा डिपेंड अपॉन पुन्हा सिच्युएशन्स आहेत का कोणतं वापरायचं आणि कुठे वापरायचं. पण एवढं लक्षात ठेवा, या लूपला म्हणायचं एंट्री कंट्रोल, याला म्हणायचं एक्झिट कंट्रोल. हा एंट्रीच्या वेळेस चेक होता म्हणून एंट्री कंट्रोल, एक्झिटच्या वेळेस चेक होता म्हणजे एक्झिट कंट्रोल. याचं साधं सुद्धा उदाहरण जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर जे मगांचा टॉकीज आणि याच्यातला डिफरन्स जो आहे तुम्हाला माहित आहे. टॉकीज मध्ये तुम्ही जर पिक्चर पाहू इच्छित असाल, तुम्हाला एंट्रीच्या वेळेसच तुम्हाला तुमची तिकीट चेक करून जावं लागते. आणि मॉलमध्ये जात असाल तर समजा जर मॉलमध्ये जात असाल तर तुमच्या एंट्रीच्या वेळेस कोणीच अडवत नाही तुम्हाला, एंट्री करू देतात, एकदा एंट्री करू देतात. ठीक आहे, मग सगळं जेव्हा एक्झिट करताना तुम्ही एक्झिटच्या वेळेस तुमची कंडिशन चेक होते, तुमच्या जे जे काही बिलिंग वगैरे किंवा अदर काही काही आहेत ते तिथे चेक होतात. ठीक आहे, तर हा डिफरन्स आहे. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दिस टू लूप्स, डू व्हाईल अँड व्हाईल लूप. ठीक आहे, आता त्याचं वर्किंग पाहू. आता आपल्या जो आहे याचं वर्किंग पाहू. याचं वर्किंग कसं चालेल, मी निळ्या रंगात वापरतो. हा इथून स्टार्ट होईल, इथून स्टार्ट झाला. ठीक आहे, इथून स्टार्ट झाल्यानंतर तो या स्टेटमेंटवर जम्प करेल, त्याच्यानंतर या स्टेटमेंटवर जम्प करेल, त्याच्यानंतर असे स्टेटमेंट करत इथे पोहोचेल, याच्यावर पोहोचेल. ठीक आहे, याच्यावर पोहोचल्यानंतर कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे हे चेक होईल. कंडिशन जर ट्रू असेल, कंडिशन जर ट्रू असेल, हा जर कंडिशन ट्रू असेल तर हा परत जाईल याच भागात पुन्हा. ओके, कंडिशन जर ट्रू असेल तर तो पुन्हा परत जाईल, पुन्हा डूवर जाईल, पुन्हा डूवरून मग स्टेटमेंट करत पुन्हा कंडिशन वर जाईल, पुन्हा कंडिशन चेक होईल. जर कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा परत जाईल, कंडिशन ट्रू असला तर पुन्हा परत जाते, तो डूवर परत जाईल, पुन्हा कंडिशन. हे जे निळ्या रंगात दाखवले हे तेव्हापर्यंत रिपीट होईल, हा पाथ तेव्हापर्यंत रिपीट होईल जेव्हापर्यंत कंडिशन ट्रू असेल तर. आणि फॉल्स साठी काय होते, आता मी ब्लॅक मध्ये दाखवतो. हा समजा इथे जर आता सुरुवात झाली तिथून सुरुवात झाल्यानंतर फॉल्स राव वर तर काही प्रॉब्लेमच नाही, हा पहिल्याच याच्यावर जाईल, दुसऱ्या याच्यावर जाईल, असं कंटिन्यू करत कंडिशनवर पोहोचेल. आणि कंडिशन समजा फॉल्स असेल तर हा डायरेक्टली इथून नेक्स्ट स्टेटमेंटला चालला जाईल. ओके बाबा, दोन्ही दाखवलंय मी, ब्लॅक मध्ये दाखवलंय तर फॉल्सचा मार्ग दाखवलाय, आणि त्याच्यानंतर जो ब्ल्यू मध्ये दाखवलाय तो ट्रूचा मार्ग दाखवलाय. ओके, ट्रूचा मार्ग पहा आणि फॉल्सचा मार्ग पहा. लक्षात आलं आता, साधं सुद्धा दिसत आहे तुम्हाला, सहज लक्षात राहील असं का. स्टार्टिंग डू पासून होईल, डू नंतर स्टेटमेंट 1 ला जाईल. आता ट्रू राव का फॉल्स राव, इथे मी काहीच लिहिलं नाही,
इथे काय लिहिलं नाही, ट्रू किंवा फॉल्स काहीच नाही, ते मला माहित नाही. ट्रू असेल तरी फॉल्स असेल तरी वर काही चेक होत नाही. चेक होईल तो ऍट द लास्ट, जेव्हा एक्झिट करण्याचा प्रयत्न करा, एक्झिटच्या वेळेस तुम्ही पोहोचाल, एक्झिटवर जेव्हा पोहोचाल तेव्हा त्याला रिपीट करायचं की नाही करायचं हे डिपेंड अपॉन द कंडिशन. कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा डू वर ट्रान्सफर होईल त्याचा, म्हणजे काय म्हणतो, कंट्रोल डू वर ट्रान्सफर होईल. सेम स्टाईल पुन्हा रिपीट होईल, पुन्हा कंडिशन वर येईल. जर कंडिशन ट्रू असेल, कंडिशन जर ट्रू असेल तर पुन्हा तो रिपीट होईल. कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा रिपीट होईल, पुन्हा कंडिशन चेक करेल, असा कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. निळ्या रंगाचा जो पाथ दाखवलाय, निळ्या रंगाचा पाथ दाखवला तो केव्हापर्यंत कंटिन्यू राहील, तो मार्ग केव्हापर्यंत कंटिन्यू राहील, जेव्हापर्यंत कंडिशन ट्रू असेल. आणि समजा कंडिशन जर फॉल्स झाली तर हा मार्ग दाखवला का वरपासून स्टार्ट झालं, डू पासून सुरुवात झाली, स्टेटमेंट वर आले, स्टेटमेंट सगळे स्टेटमेंट त्यानं एक्झिक्यूट केले, रन केले, त्याच्यानंतर कंडिशन वर आला. कंडिशन वर आल्यानंतर तो तिथं कंडिशन चेक करेल. कंडिशन जर फॉल्स असेल, कंडिशन जर फॉल्स असेल तर डायरेक्टली तो बाहेर स्टार्ट होईल, म्हणजे इथून लूपच्या बाहेरच निघून जाईल. म्हणजे लूपच्या नंतरची जे स्टेटमेंट आहेत, जे काही स्टेटमेंट आहेत ते एक्झिक्यूट होतील. असं हा कंटिन्यू चालेल. मेन पासून स्टार्ट केलं, त्याच्यानंतर इंटिजर सम घेतो इक्वल टू 0, आय घेतोय 1. पाहू आपण ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपलं सिच्युएशन पाहून लिहायचं आहे. 1 पाहिजे का 0 पाहिजे, 0 पाहिजे का 1 पाहिजे, ठीक आहे. जर काही कमी जास्त असेल तर ऍडजस्ट करून टाकायचं. प्रिंटएफ एंटर, सॉरी कशाला एंटर लागते, डू. ओके, स्टेटमेंट काय सांगितलं तर सम इज इक्वल्स टू सम प्लस आय, आय इज इक्वल्स टू आय प्लस 1. ठीक आहे. आणि इथे बंद, आणि त्याच्यानंतर मी खाली लिहितो, खाली लिहा, त्या साईडला लिहा, काय प्रॉब्लेम नाही. आय लेस दॅन इक्वल्स टू 5, आणि याला बंद करायचं, हा एक बंद होईल फक्त. आणि प्रिंटएफ %d सम, आणि हा बंद. ओके, करता ड्राय रन करून पाहता. आन्सर आपला 15 आला पाहिजे, येईल का? हॅलो, करता का ड्राय रन? तुम्ही स्वतः करून पहा रन त्याला, करता का? येस सर. करो, आणि मला सांगा आन्सर येत आहे का, किती जणांचा आन्सर येते पाहू. चुकलं असेल तर कुठे ऍडजस्टमेंट करावं लागेल तेही सांगा, म्हणजे होऊ शकते. आता सम आय, हॅलो कोण सांगताय? एस ची व्हॅल्यू 0 + 1 1 फर्स्ट 1, समची आय ची व्हॅल्यू 2 2. इथे जाईल कंडिशन ट्रू फॉल्स, इथे काहीच कंडिशन आहे, इथे मी काहीच केलं नाही कंडिशन, इथे स्टेटमेंट, इथे कंडिशन ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू. एस ची व्हॅल्यू 3 आता परत परत गेला ना तो, इथून परत गेला. 3. आय ची व्हॅल्यू 3 3. थर्ड वर पोहोचला, ट्रू असेलच, हो आहे का? हो. एस ची व्हॅल्यू 6 6. आय ची व्हॅल्यू 5 नो 4 4 नंतर ट्रू वर पोहोचला, एस ची व्हॅल्यू 10 10. आय ची व्हॅल्यू 5 5 5. पुन्हा कंडिशन ट्रूच असेल कारण इक्वल 5 लेस दॅन इक्वल्स टू 5. एस ची व्हॅल्यू हो. 15, आय ची व्हॅल्यू 6. आता फॉल्स आता होईल, आता फॉल्स होईल, फॉल्स होईल मुळे काय देईल तो, रिपीट नाही होणार. प्रिंट करेल. काय प्रिंट करेल? सम, सम प्रिंट करेल. आता हे केलं नाही, पण आपल्याचा आन्सर काय भेटला, आपला लास्ट सम इज आन्सर. ठीक, ओके.
ठीक आहे. फॉरचा सिंटॅक्स, फॉर लूप. आता फॉर लूप याचं सिंटॅक्स, ओके, फॉर लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इनिशियल व्हॅल्यू, आता इथे पहा, इथे इनिशियल व्हॅल्यू, सुरुवातीची व्हॅल्यू, दॅट इज स्टार्टिंग व्हॅल्यू, सेमीकोलन, स्टार्टिंग व्हॅल्यू आपण म्हटलं ना, स्टार्टिंग व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू, त्याच्यानंतर कंडिशन, कंडिशन सेमीकोलन, सेमीकोलन, आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट हे, ओके. आणि त्याच्यानंतर इथे स्टेटमेंट जे असतील ते, इथे स्टेटमेंट स्टेटमेंट स्टेटमेंट, हा बंद, हा फॉर लूपचं झालं सिंटॅक्स. पाहून घ्या कुठे कुठे काय काय करायचं. याला बंद कुठेच नाही करायचं, पण हे जे 3 स्टेटमेंट आहेत हे समजा वेगवेगळे भाग आहेत, त्याच्यामुळे यांना वेगवेगळे करण्यासाठी यांना सेमीकोलन द्यावं लागेल. याच्यापासून हा सेपरेट आहे, याच्यापासून हा सेपरेट आहे दाखवण्यासाठी. ओके. इनिशियल व्हॅल्यू, कंडिशन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. ठीक आहे. आता व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप मध्ये फरक, आणि व्हाईल लूपचा जर याच्यातला अंदाज समजला तुम्हाला, पहा व्हाईल लूप असं लिहितो आपण, व्हाईल लिहितो, कंडिशन लिहितो, आणि आपण जर आता पाहिलं इथं बाकी काहीच नाही, तर आपण इनिशियल व्हॅल्यू इथे कुठेतरी लिहित होतो, आय इक्वल टू 1, हा इनिशियल स्टार्टिंग व्हॅल्यू, दॅट इज स्टार्टिंग व्हॅल्यू. ओके. त्याच्यानंतर कंडिशन, हा कंडिशन, ओके. आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, जसं इथे आय इज इक्वल टू आय प्लस 1 लिहित होतो, हा इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, हा इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. ओके. इनिशियल व्हॅल्यू वर लिहित होतो इथे, त्याच्यानंतर कंडिशन सेकंड स्टेजला लिहितो, हा भाई इनिशियल व्हॅल्यू पहिली लिहित होतो, कंडिशन सेकंड स्टेजला लिहित होतो, आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट मायनस राहू शकते किंवा प्लस राहू शकते, मायनस शेप राहू, तर हा इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, हा इन्क्रीमेंट आहे. पुढे जाऊन आय इज इक्वल टू आय मायनस 1 राहू शकते, त्याचे डिक्रीमेंट. तर याच्यातला फरक आणि याच्यातला फरक हाच आहे फक्त, बाकी हा फॉर लूप सारखंच काम करत आहे, म्हणजे व्हाईल सारखंच काम करत आहे. याच्यातला फरक एवढा आहे, ह्या तिन्ही गोष्टी एकत्रच टाकल्या गेल्यात, इथे 3 गोष्टी सेपरेट होत्या. हा पहिली व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू, हा इनिशियल व्हॅल्यू आय इज इक्वल्स टू 1 ही सेपरेट होती, कंडिशन याच्या ह्याच्यात लिहित, आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट इथे लिहित. फॉर लूप, एनी लूप, you must remember three things, that is initial value, condition and increment decrement. कालही बोललो होतो, आजही बोललो. तर त्या ज्या गोष्टी होत्या त्या इथे सेपरेट होत्या, सेपरेट सेपरेट लिहिल्या होत्या. हा कोणत्या तरी वरच्या लाईनीत, मग कुठच्या तरी वरच्या लाईनीत, मग हे कुठेतरी लिहिलं होतं. आणि ऑर्डर पहा तुमचा, ऑर्डर जर पाहिलं तर तोच ऑर्डर आहे, इनिशियल व्हॅल्यू, कंडिशनची, आणि हा इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. आता इथे इन्क्रीमेंटचा वापर आहे, मॅक्झिमम आपण दोन्ही जे प्रोग्राम पाहिले ते इन्क्रीमेंटचा वापर आहे. काही प्रोग्राम्स तुम्हाला असे येतात ते डिक्रीमेंट राहू शकते, ओके, डिक्रीमेंट राहू शकते. ठीक, हा पहा, ओके. इनिशियल व्हॅल्यू, कंडिशन आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, बाकी सेम. बाकी त्याचं आता वर्किंग कसं, तर वर्किंग त्याचा पहा, हा वरून स्टार्ट होईल. आता मी हे कापून टाकतोय, याचं स्टार्टिंग कुठून होईल, याची स्टार्टिंग होईल इथपासून, इथून स्टार्ट करेल तो, इथून स्टार्ट करेल. स्टार्ट केल्यानंतर कंडिशन वर जम्प होईल, तो कंडिशन चेक करेल, म्हणजे तिथून कंडिशन वर जाईल. कंडिशन जर ट्रू असेल तर, कंडिशन जर ट्रू असेल तर तो इथे जम्प करेल स्टेटमेंट वर. त्याच्यानंतर मग पूर्ण स्टेटमेंट करेल. पहिला स्टेटमेंट झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, इथे पोहोचला. पहा कुठून स्टार्ट झाली, त्याची स्टार्टिंग झाली इनिशियल व्हॅल्यू पासून.
त्याच्यानंतर तो कंडिशनवर जम्प मारेल म्हणजे कंडिशन चेक करेल. कंडिशन जर ट्रू असेल तर कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 कंटिन्यू 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 इथपर्यंत पोहोचेल. इथपर्यंत पोहोचल्यानंतर इथून हा परत फिरेल, पण परत कुठे जाईल तर हा जाईल या भागात. इथून चाललं तिथे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करायला. ओके, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट जर होईल म्हणजे प्लस होऊन किंवा मायनस होईल, पुन्हा परत याच्यावरच येईल. पुन्हा कंडिशन चेक होईल आणि पुन्हा हा पाथ फॉलो होईल. हा पाथ कंटिन्यू फॉलो होत राहील जेव्हापर्यंत ती कंडिशन ट्रू असेल तेव्हा. कंडिशन ट्रूचा पाथ पहा. इथून सुरुवात झाली आहे, इथून सुरुवात इथपर्यंत पोहोचला, मग इथून इथे आला, इथून सगळं सगळं काम केलं, मग हा इथे पोहोचला, इथून मग हा इथेवर पोहोचला. ओके, वा. इनिशियल व्हॅल्यू पासून स्टार्ट झालं त्याचं, कंडिशनवर जम्प मारली म्हणजे कंडिशनच्या स्टेटमेंटवर गेला, कंडिशन चेक केली ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू असेल तर तो ऍपमध्ये शिरला, पूर्ण स्टेटमेंट त्याने एक्झिक्यूट केले, रन केले, लास्टला आला. लास्टला आल्यानंतर तो पुन्हा परत फिरला, पण परत फिरताना तो गेला डायरेक्टली इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंटवर. इथे पोहोचला, इथे पोहोचल्यानंतर पुन्हा तो कंडिशनवर आला, पुन्हा कंडिशन चेक करेल. आता इकडे पोहोचणार नाही, इकडे जाणारच नाही, कंडिशनवर जाईल. कंडिशन जर ट्रू असेल तर पुन्हा तोच 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 तिथूनच फिरत राहील. हा तिथल्या तिथेच फिरत राहील, याच भागात फिरत राहील. इथपासून स्टार्ट होईल, इथपर्यंत येईल, इथून परत जाईल, असंच हाच पाथ फॉलो होईल जर कंडिशन ट्रू असेल तर. आणि समजा जर तो आता स्टार्टिंग झाला, कंडिशन आता फॉल्स झाला, आता समजा त्या ठिकाणी तो चुकीनं एखाद्या वेळेस चुकीनं किंवा म्हणजे कुठेतरी कंडिशन येईल तर फॉल्स होऊन जाईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्टली हे सगळं स्किप करेल आणि तो इथे जम्प करेल, त्याच्या बाहेर. कंडिशन जर फॉल्स असेल तर तो कंडिशन डायरेक्टली हे स्किप करून टाकेल, पूर्णचा पूर्ण पार्ट स्किप करेल, तो परत जाण्याचा प्रश्नच नाही. स्किप करून टाकेल. स्किप केल्यानंतर डायरेक्टली इथे जम्प मारेल याच्या नेक्स्ट स्टेटमेंटवर. इथे कोणता जर स्टेटमेंट असेल आता खाली, याचा अर्थ खाली पूर्ण स्किप. मग नाही इन्क्रीमेंट होईल, नाही डिक्रीमेंट होईल, ना पुन्हा कंडिशन चेक होईल, काहीच होणार. डायरेक्टली फॉल्स झाला रे झाला का तो बाहेर निघून जाईल. फॉर लूप लिहिताना फॉर लिहायचं, इनिशियल व्हॅल्यू लिहायचं, सेमीकोलन द्यायचं, कंडिशन लिहायची, सेमीकोलन द्यायचं, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट द्यायचं, बंद करायचं. मग ब्रेसमध्ये पुन्हा तेच सांगतोय का एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असेल तर ब्रेसमध्ये टाका. एखादा स्टेटमेंट असेल, एक स्टेटमेंट असेल तर काही गरज नाही, ब्रेस काढून टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, काही फरक नाही. ओके, पण एकापेक्षा जास्त असतील तर टाका. पण आता सवयच टाकून द्या, 1 राव का 10 राव ब्रेसमध्ये टाकायचं सवय टाकून द्या. इनिशियल पासून स्टार्ट होईल, तो स्टार्टिंग त्याचे इनिशियल म्हणजे वरून आला, समजा वरून 2-4 स्टेटमेंट करून 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 आला, इनिशियल पोहोचला, इनिशियल नंतर कंडिशनवर जम्प होईल, कंडिशनवर जाईल, तोचा वापरतोय आय प्लस प्लस 1 ने वाढत. त्याच्यानंतर ब्रेस मध्ये लिहितो सम इज इक्वल्स टू सम प्लस आय झालं, आणि इथे लिहितो printf %d सम. तर तिन्ही गोष्टी आता इथे लिहित होतो, याच्या आतमध्ये आय प्लस प्लस लिहित होतो. आता इथे लिहिणं का नाही इथे लिहिणं, कारण याच्यावरून नेक्स्ट इथेच जाणार आहे, एस इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर हा इथून स्टार्ट होईल, याच्यात भागात येईल, दॅट इज आय ची व्हॅल्यू सेट करेल 1. मग कंडिशन चेक करेल ट्रू आहे फॉल्स आहे, कारण इथून इथे जॉईन झालं, इथून इथे सांगा लवकर लवकर, कंडिशन ट्रू का फॉल्स ही? ट्रू. ट्रू. कुठे जाईल ट्रू, नंतर इथून इथे जाईल. स्टेटमेंट समची व्हॅल्यू किती होईल? 1. 0 प्लस 1, 0 प्लस 1 दॅट इज 1, दिस 1. त्याच्यानंतर परत जाईल तेव्हा तो काय होईल, इथे परत जाईल तेव्हा काय होईल, आय ची व्हॅल्यू किती होईल? 2. पुन्हा परत जाईल. आता पुन्हा परत जाईल तेव्हा मी ते आय इकडे लिहितो, आय ची व्हॅल्यू 2 झाली,
मग ट्रू आहे फॉल्स आहे, कारण आय ची व्हॅल्यू 2 झाली आणि तो इथे जाईल. हे ट्रू आहे ट्रू. फॉल्स आहे, ट्रू आहे. ट्रू. ट्रू जाऊन एस ची व्हॅल्यू किती होईल? 3. 3. मग आय ची व्हॅल्यू 3 होईल. ट्रू 3. असेल. एस ची व्हॅल्यू 6. 6. बरोबर. मग पुन्हा परत जाईल. आय ची व्हॅल्यू 4. ट्रू. एस ची व्हॅल्यू 10. बरोबर आहे. मग आय ची व्हॅल्यू 5 होईल. ट्रू. ट्रू. एस ची व्हॅल्यू 15 होईल. 15. मग आय ची व्हॅल्यू 6 होईल. फॉल्स. आता फॉल्स. फॉल्स होईल. फॉल्स झाल्या कारणानंतर हा याला सोडून देईल, डायरेक्टली कुठे जम्प होईल? याच्यावर जम्प होईल. बाहेर स्किप. बाहेर. म्हणजे आन्सर काय भेटेल आपल्याला? जाऊन 15. 15. ठीक. हो सर. समजलं ना? हा पहा, तुम्हाला ड्राय रन वरून सगळं समजून येईल.